साखर आणि कांद्याच्या दरवाढीने आधीच सर्वसामान्यांचं बजेट बिघडलंय. त्यात आता अंड्याच्या वाढलेल्या किमतीनेही नागरिकांना मोठा झटका दिलाय. महाराष्ट्रासह देशभरात अंड्याच्या दरात मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किमतीत तब्बल 35 ते 40% वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. सध्या घाऊक बाजारामध्ये एका अंड्याची किंमत साधारण 7 रुपयांपर्यंत तर किरकोळ बाजारात हाच दर 8.5 ते 9 रुपयांच्या आसपास पोहोचलाय. पण अंड्याच्या दरवाढी मागचं नेमकं कारण काय? पोल्ट्री उद्योगाच्या म्हणण्यानुसार कोंबड्यांच्या खाद्यासाठी वापरला जाणारा बका मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला आवश्यक असलेल्या खाद्याचा तुटवडा निर्माण झालाय. परिणामी कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च वाढला आणि त्याचा थेट परिणाम अंड्यांच्या उत्पादन खर्चावर झालाय. नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी म्हणजेच NECCच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात अंड्यांच्या दरात जवळपास 40% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे देशातील एकूण बक्याच्या उत्पादनापैकी सुमारे 37% बका इथेनॉल डिस्टिलरीजमध्ये जात असल्याचा दावा केला जातोय. यामुळे पोल्ट्री उद्योगासमोर खाद्याच्या वाढत्या किमतीचं आव्हान निर्माण झालंय. दरम्यान सध्या अंड्यांचे दर स्थिर राहण्याची शक्यता पोल्ट्री उद्योगाकडून व्यक्त केली जात असली तरी हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढते. त्यामुळे आगामी काळात पुन्हा अंड्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच रोजच्या आहारातील स्वस्त आणि प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत मानलं जाणारं अंड आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलंच महाग पडताना दिसतंय. साखर, कांदा आणि आता अंड रोजच्या स्वयंपाकघराचं बजेट आणखी बिघडणार का?